राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांना मात देऊन त्यांचा पक्ष जिंकणाऱ्या अजित पवारांनी आता आपल्या पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे। या अंतर्गत त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून चालू वर्षाच्या शेवटी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे। या प्रकरणी सर्वप्रथम ते एनसीपीचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या पारड्यात ओढण्याचा प्रयत्न करतील। विधानसभा अध्यक्षांच्या गुरुवारच्या निर्णयानंतर राजकीय विश्लेषकांनी असा अंदाज बांधला आहे, आता संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या ताब्यात आल्यामुळे विरोधी पक्षांचे अनेक नेते त्यांच्याकडे आकर्षित होतील असा त्यांचा दावा आहे। पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्ट्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो। सुरुवातीपासूनच हा भाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे। पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांनी आता आपला पक्ष मजबूत करण्यासाठी या भागावर लक्ष केंद्रित केले आहे। यापूर्वी त्यांचे चुलते शरद पवार यांनीही असेच केले होते, असे जाणकारांचे म्हणणे आहे।